रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण 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 जय जय राम हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बाबा लोचने सुख झाले हो साधने त्वा विठ्ठल परवा त्वा माधव परवा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बौद्ध सुकृताचे जोडे म्हणे विठ्ठल आवडी त्वा विठ्ठल त्वा माधव परवा सर्व सुखाचे आधार बाबा देवीवर सर्व सुखाचे आनंद बापन कुमार देवीवर हे सर्व सुखाचे आधार बाबा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवीवर जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कोण पुण्य कोणा गाठी जाशी ऐशी यांची भेटी जाशी ऐशी यांची भेटी जाशी ऐशी यांची भेटी कोण पुण्य कोण गाठी ज्याची ऐसी आसी भेटी ज्याची ऐसी आसी भेट ज्याची ऐसी आसी भेट जिही हरी धरिला मणी दिले संसाराची पाणी दिले संसाराची पाणी दिले संसाराची पाणी हे हरी धरिला मनी दिले संसाराची पाणी दिले संसाराचे पाणी दिले संसाराचे पाणी कोण हा भाग्याचा बोले ऐशियांची वाजा बोले ऐशियांची वाजा बोले ऐशियांची वाजा कोण भागाता बोले ऐसियासी वाचा बोले ऐसियासी वाचा बोले ऐसियासी वाचा तुका म्हणे त्यांची भेटी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी कामने जंचे भेटी होय संसाराचे तुटी होय संसाराची तुटी होय संसाराचे तुटी जिही हरी धरी रामजी हरी धरी राम जिही हरी धरी रामजी हरी धरी राम जी हरी धरी रामणी दिले संसाराची पाणी संसाराची पाणी दिले संसाराची पाणी हरी धरी रामने दिले संसाराची पाणी दिले संसाराचे पाणी दिले संसाराचे पाणी गोपाल कुमारी गोपाल जय जय गोपाल कुमारी गोपाल जय जय गोपाल कुमारी
कोण पुण्या कोणा गाठी गाठी कोण पुण्या कोणा गाठी गाठी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्या कोणा गाठी गाठी कोण पुण्या कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी जासी ऐशियात भेटी जासी ऐशियात भेटी जी हरी धरला मनी जी हरी धरला मनी ज्याची ऐसियासी भेटे जी हरी धरला मनी जी हरी धरला मनी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी गाठी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी जासी ऐशियाची भेटी जासी जासी जासी
दिले संसाराचे पाणी दिले संसाराचे पाणी दिगी हरी धरिला दिगी हरी धरिला मनी दिले संसाराचे पाणी दिले संसाराचे दिले संसाराचे
कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, ज्याशी ऐशी यांची भेटी, जिही हरी धरिला मणी, दिले संसाराशी पाणी. कोण हा भाग्याचा, कोण हा भाग्याचा, बोले ऐशी यांची वाचा, जिही हरी धरिला मणी, दिले संसाराशी पाणी. तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी, होय संसाराची तुटी, जिहे हरी धरिला मणी, दिले संसाराशी पाणी. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कोण पुण्य कोणा गाठी, ज्याशी ऐशी यांची भेटी, जिहे हरी धरिला मणी, दिले संसाराशी पाणी. आज या पुण्यभूमीमध्ये, पुण्यक्षेत्रामध्ये एक दिवशीय सत्यनारायण महापूजेच्या निमित्तानं आयोजित केलेली कीर्तनाची सेवा, त्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अंतःकरणामध्ये संतांच्या भेटीबद्दल निर्माण झालेली उत्कंठा आणि त्या उत्कंठेचा माझ्या जीवनामध्ये काय परिणाम होऊ शकतो ती आशा, या 2 भावना प्रगट करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल मोठा योग आहे. आज थोडासा उशीर झाल्यामुळे श्रोत्यांची क्षमा मागतो आहोत. प्रवासाचा अंदाज लक्षात आला नाही माझ्या, म्हणून थोडंसं तुम्हाला वाट पाहायला लावली. एवढ्या मोठ्या माणसांना वाट पाहायला लावणं हे काही योग्य नाही, पण भगवत इच्छा असते सगळ्या गोष्टीमध्ये, त्याच्या इच्छेनुसार चालावं लागतं. आपण तळमळ प्रयत्न जरी केले तरी प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ काळ ठरलेली असते. म्हणून आज या पुण्यभूमीमध्ये सेवा करण्याचा योग आहे. आदरणीय पूजनीय गोष्टी बाबांच्या द्वारा माझ्याकडे हे सेवेचं निमंत्रण आलं. तर बाबांना नाही म्हणणं हे काही आपल्या कितपत असं त्यांना नाही म्हणणं इतकं मला थोडंसं फोनवर अवघड वाटलं. म्हटलं आता बाबांना नाही कसं म्हणावं, माहीत होतं उन्हाळा आहे, मे महिना आहे, प्रवास दूरचा आहे, पण मी म्हटलं बाबा येतो. आता त्यांची साधना, त्यांची संप्रदायामध्ये असणारी सेवा आणि त्यांचा शब्द आज्ञा मानून आपल्याला त्यांच्या मतानुसार काही वेळेला आणि वागावं लागतं. म्हणून इथे येण्याचा योग आला आणि त्या योगामध्ये अजून पुन्हा थोडंसं अवघडल्यासारखं झालं. श्रोते पाहिल्यानंतर लक्षात आलं की माझ्यासमोर जे जे श्रोते बसलेले त्या श्रोत्यामध्ये एक सिंह बसलेला आहे आणि त्या सिंहाच्या समोर आदरणीय बाबा आहेत, पृथ्वीराज बाबा श्रोत्यांच्या भूमिकेमध्ये समोर आहेत. गंधर्व कसे असतात आपण काही पाहिलेले नाही, पण पूजनीय आरू बाबांना पाहिल्यावर ते असेच असतील का अशी कधी कधी भावना निर्माण करावी लागते नाही का. मला वाटतं यांच्या इतके गोड नसतील ते गंधर्व, असं वाटतं कधी कधी. कारण गंधर्वाचे गायन जेथ रजोगुणाचे उत्पन्न म्हटले आणि सुख व्हावयाप तल्लीन, आणि हे गायन तयाचे नाथरायांनी वर्णन केले. गंधर्वाचं गायन हे माणसाला खुश करण्यासाठी आहे, देवाला खुश करणारं गायन फक्त वारकरी संप्रदायाचे बरं असं महाराजांनी म्हटले. पण तरी गान गंधर्व म्हणून ज्यांची आपल्याकडे आणि संप्रदायामध्ये मोठा नावलौकिक ज्यांचं आहे असे बाबा आहेत, पुन्हा कुंदन महाराज आहेत, निळोपादादा आहेत आणि ही सर्व संत मंडळी इथे जमलेली आहेत. अनेक पूजनीय महात्मे मंडळी माझ्यासमोर आहेत. दळवी परिवाराच्या प्रेमापोटी एवढा मोठा संत मेळा इथे गोळा झालेला आहे. अनेक वर्षाची परंपरा या घराण्याला लाभलेली आहे की दरवर्षी हा उत्सव ते करत असतात. समस्त त्यांचा परिवार, दळवी परिवार
त्याच्यामध्ये एक शाब्दिक आहुती टाकण्याचं भाग्य आज मलाही प्राप्त झालेलं आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून हा सहज अभंग आठवला म्हणून घेतलेला आहे. बरं, या अभंगाच्या द्वारा महाराज अंतःकरणामध्ये उत्कंठा निर्माण करतात. उत्कंठा स्वार्थाला धरून असते. उत्कंठा निर्माण जेव्हा जेव्हा होते त्यावेळेला अंतःकरणामध्ये एखादी गोष्ट निर्माण झाली तर त्याच्या पाठीमागचा परिणाम अगोदर माहिती झालेला असतो. परिणामाशिवाय उत्कंठा निर्माण होत नाही. अगोदर असं कधीतरी कानावर पडलेलं असतं की यांचं गायन फार सुंदर आहे आणि त्या गायनाच्या सुंदरपणाची अभिलाषा मनात निर्माण झाल्यावर मग त्यांच्या भेटीची इच्छा निर्माण होते. यांचं वादन फार गोड आहे असं अनेक लोकांच्या मुखातून ऐकल्यावर मग असं कधीतरी वाटतं की प्रत्यक्ष त्यांची भेट व्हावी. पण स्वार्थ दडलेला असतो की माझ्या कानाची तृप्ती करणारं त्यांचं वादन आहे असं कळाल्यावर भेटण्याची इच्छा होते. माहिती झालं वाजवतात पण तालातले नाहीत, गायक आहेत पण साथ देणारे नाहीत असं मनात मिळाल्यावर कधी भेट झाली तरी वाटतं पांडुरंगा आज एका भेटले असतील नाही का, अशी कधी स्थिती निर्माण होते. स्वार्थाशिवाय उत्कंठा नाही, लक्षात ठेवा. आणि प्रेमाशिवाय विषय निर्माण होत नाही. विठ्ठला विठ्ठला महाराज तुम्हाला यांच्या भेटीची उत्कंठा का निर्माण झाली ते सांगा. महाराजांनी सांगितलं यांच्या भेटीची उत्कंठा मला निर्माण होण्याचं कारण आहे की यांचीच भेट मला जन्ममरणाच्या दुःखापासून सोडवू शकते. होय संसाराची त्रुटी ही अभिलाषा अंतःकरणात निर्माण झाल्यामुळं कोण पुण्य कोणा गाठी अशी स्थिती माझ्या मनात निर्माण झाली. मग तुम्ही म्हणाल कधी कधी भगवंताची भेट घ्यावी. महाराज संतांच्या भेटीमध्ये काय पडलं एवढं. ऋषी आहेत, मुनी आहेत, अमुक तमुक या जगतामध्ये एकापेक्षा एक मोठे मोठे लोक आहेत. महाराज म्हणतात संत सोडून जे जे काही भेटतात तर ते काय करतात आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून सोडवण्यापेक्षा जन्म मृत्यूच्या बंधनात वारंवार दुःख कसं भोगावं याचीच माहिती करून देतात. सोडवणारं कोणी नाही. प्रेम म्हणलं की आई आणि मुक्तता म्हटलं की संत हे दोन सोडून जगात तिसऱ्या पात्राकडे एक एक गोष्टीची अभिलाषा आहे नाही असं नाही. कुणाकडे एक एक गुण आहे. विषय कसे वाढवायचे, संसार कसा पोसायचा, संसारात कसं गुंतून राहायचं, विरक्ती सांडून देऊन आसक्ती कशी स्वीकारायची हे बाकीची पात्र शिकवतात. विठ्ठला विठ्ठला. मग काही लोक म्हणतील महाराज देवाची भेट का नको. देवाची भेट चांगली आहे पण देवाच्या भेटीतून मुक्त झालेला जगात एकही नाही अजून. देव ज्ञान देतो. पार्थाला ज्ञान दिलं. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं. पण तरी त्यांनीच सांगितलं की अर्जुना जन्ममृत्यूच्या चक्रातून जर सोडवायचा असेल तर हेच भेटले पाहिजेत. कोणते. हे तो विषयाची दाट झाडी माझी काम क्रोधाच्या साकडी चुकावूनी आला पहाडी सद्वासणीच्या. हे भेटल्याशिवाय जीवनामध्ये परमोच्च सुख नाही. देवाच्या संगतीमध्ये सुख मिळतं पण टिकाऊ नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि इतर लोकांच्या भेटीची तर अपेक्षा करून काही उपयोगच नाही. पण व्यवहार असा आहे ज्याची भेट व्हावी वाटते तो भेटत नाही आणि ज्याची भेट नको आहे तो भेटल्याशिवाय राहत नाही. पाहिजे ते मिळत नाही आणि जे पाहिजे जे नको आहे ते पुढं आल्याशिवाय. बऱ्याच वेळा असं होतं एखाद्या व्यक्तीला एखादा जेवणातला पदार्थ आवडत नाही पण वारंवार त्याच्या ताटात तो आल्याशिवाय ज्याचं तोंड बघा वाटत नाही ते सकाळी सकाळी रामराम घालते आणि ज्याला भेटा वाटतं त्याची गाठ पडत नाही. पण याचंच नाव व्यवहार आहे, संसार आहे. विठ्ठला विठ्ठला. पाहिजे ते मिळत नाही आणि जे अनावश्यक आहे ते पुढं ठेवल्याशिवाय राहत नाही. विद्यानंद सरस्वती स्वामी महाराजांनी याची व्याख्या प्रपंच स्वरूपात मांडलेली आहे. आसक्तो सर्व दोषाणां पात्रते सम्यक भावना महाराज म्हणतात. आता आचार्यवद्देहिनां मुक्तम परस्परा वै जीविताः. ज्याची इच्छा आहे चाड आहे तो कधी आपल्या समोर येत नाही आणि ज्याची चाडच नाही तो समोर आल्याशिवाय राहत नाही. हा संसार आहे, हा प्रपंच आहे. पण या प्रपंचामध्ये राहून साधूच्या भेटीची अपेक्षा सगळ्यांना होत नाही. साधूच्या भेटीची अपेक्षा होते कुणाला
ज्याच्या जीवनामध्ये भगवत प्राप्तीची लालसा निर्माण झालेली आहे आणि याच जन्मात ज्याला सार्थक करून घ्यायचे त्याला होते. नाहीतर साधू म्हणून घेणारे सुद्धा साधूच्या भेटीसाठी प्रयत्न करीत नाहीत. विठ्ठला आमच्या महाराजांनी मात्र वारंवार केलेले की आता अंतकरणात भूमिकाच निर्माण झालेली आहे. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. आता असं वाटतं झुरोनी पांझरा हो पाहे दुरोनी पांझरा हो पाहे, दुरोनी सुरोनी पांझरा हो पाहे. पंढरीनाथा भेटा पंढरीनाथा पंढरीनाथा बेटा बया ये पंढरीनाथा बेटा बया. आणि ही स्थिती फार मोठ्या परमोच्च स्थितीवर प्राप्त झाल्यावर ही अनुभूती निर्माण होते, जीवनाला अवस्था प्राप्त होते. त्याच्यासाठी अगोदर विषय तुच्छ वाटायला हवेत. ज्याला विषय तुच्छ वाटतात त्याला ज्याला विषय प्रिय आहेत त्याला देवाच्या भेटीची इच्छा निर्माण होऊ शकत नाही. देवदेव केला तरी रात्रंदिवस परमार्थात असला तरी जोपर्यंत अंतःकरणामध्ये धनाची, मानाची, पदाची, प्रतिष्ठेची अपेक्षा आहे ती माणसं कोसो दूर असतात भगवंताच्या इच्छेपासून. देवापासून तो सोडा, भगवत प्राप्तीच्या इच्छेपासून कोसो दूर असतात. मग ते कधीतरी कळावं लागतं. गुंतलो या संसारे कैसा झालोशे अंध, मी माझे वाढवून माया तृष्णेचा बाध. मग असं कधीतरी वाटायला लागतं. स्वहित न दिसेची केला आपुला वध, मी मला मारून टाकलेले. तो गोबराय म्हणतात ना, मीच माझा झालो शत्रू, कासया घातला पसरू, अहो जगद्गुरु तुका म्हणे. अशी अनुभूती येते. पण कधी येते, केव्हा येते? कोणीतरी मोठ्या महापुरुषाचा आश्रित झाल्याशिवाय हे कळत नाही. स्वतःच्या बुद्धीनं ही जिज्ञासा निर्माण होऊच शकत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून तर माऊलींना म्हणावं लागलं, म्हणू मार्गे गेला तेथेची मुकला. उच्च कोटीची तृष्णा, आशा त्याच्या स्थितीमध्ये, मनस्थितीमध्ये निर्माण होऊ शकत नाही. आहे त्याचं समाधान मानतो. 10-5 उत्सवात कीर्तनं झाली आणि 2-4 यूट्यूबला पडले की भाग गेला, मिळवायची आशा संपली म्हणणार. हां, आणि काही नसतं त्याचे ते चरण, फक्त कधी कधी अभंग बदलतो त्याचा, बाकी काही नाही. हां, ते तर ठरलेलेच असतं. त्याच्या समाधान मानतो. मग त्याचं कधी कधी ऐकायला बसल्यावर दुःख वाटत नाही, त्याच्या अज्ञानाची कीव येते. कशासाठी कीव? याला शहाणा कोणी भेटलाच नाही म्हणून हा अज्ञानी राहिला. अहो, लोखंडाला परीस भेटला की लोखंड राहत नाही. तसं साधकाला योग्य महात्मा मिळाला की तो साधक राहतच नाही, संतच होतो. विठ्ठला स्थिती निर्माण होते कधी कधी. मग त्याच्यासाठी महात्मा मिळणं कठीण आहे. या जगतामध्ये महात्मा दुर्मिळ आहे आणि दुर्लभ आहे. शब्द वेगळे आहेत. दुर्मिळ शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि दुर्लभ शब्दाचा अर्थ वेगळा आहे. दुर्मिळ जरी असले, आता 3 गोष्टी महाराजांनी सांगितल्या, शक्य, योग्य आणि आवश्यक.
संसारामध्ये जे शक्य आहे ते योग्य नाही आणि जे योग्य आहे ते आवश्यक नाही. परमार्थामध्ये जे शक्य आहे तेच योग्य आहे आणि जे योग्य आहे ते आवश्यक आहे. त्याची आवश्यकता आहे आपल्याला. साधूची भेट दुर्लभ आहे पण होऊ शकते. महाराजांनी वर्णन केले, दुर्लभो त्रयमेव तत् मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. एकादश स्कंदातला श्लोक आहे बाबा. नवनारायण जनक राजाला भेटायला गेले आणि गेल्यानंतर जनकाला आनंद झाला. महाराज जनक म्हणतात, काय माझं भाग्य आहे की दुर्लभ असणारी गोष्ट आज मला सुलभ झाली. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुराः तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनात. मनुष्य जन्म दुर्लभ आहे पण त्याच्याही पेक्षा दुर्लभ जर जगात काय असेल तर देवाला प्रिय असणारे आणि देवच ज्यांना प्रिय आहे असे असणारे महात्मे दुर्लभ आहेत. विठ्ठला साधू आहेत पण फार मोठ्या प्रमाणात नाहीत. साधू आहेत नाही असं नाही. कधी कधी अज्ञानी माणसं, आता कोण चांगलं उरलंय ओळखावं हे दलिंदर आहे म्हणणे का. चोराला जग चोर वाटायला लागतं. विषयी लोकांना सगळं जगत आपल्यासारखं दिसतं. महाराज म्हणतात, चोराशी जगावं घ्यायची चोर. पुढचं चरण सांगत नाही. सगळ्या जगाला जग चोर वाटायला लागतं चोराला, आणि सज्जनाला सगळं जगत सज्जन वाटायला लागतं. कधी कधी आपल्या दृष्टीचाही भेद असतो. मनस्थिती आणि दृष्टी शुद्ध असली पाहिजे. मनस्थिती जर मनुष्याची योग्य असेल तर पुढचा मनुष्य चांगला दिसतो, आणि दृष्टी जर निर्मळ असेल तर त्याचे चांगले गुण दिसतात. गुण दृष्टीनं आणि मनस्थितीनं मनुष्याचं मनुष्यत्व लक्षात येतं. विठ्ठला विठ्ठला आहेत साधू नाही असं नाही, आहेत. अजून पाऊस पडतोय, वारा वाहतोय, अजूनही सूर्यनारायण उष्णता देतोय, अजून संध्याकाळ होते, अजून दिवस उजाडतो, अजून तपस्वी लोक आहेत, पतिव्रता आहेत, शूर आहेत, संत आहेत, ज्ञानी आहेत, गुणवान आहेत, खरे नामधारक आजही आहेत जगात. नाही असं नाही. आपण म्हणत असतो की आता गेले दिगंबर ईश्वरी होती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, आता ऐसे कोणी होणे नाही. पण चौथा अध्याय काढा की ज्ञानोबरायचा. ते बोले, ऐशी आका झाला गी अवतरे मी युगा युगी. जरी नामदेवराय म्हणाले असले आता ऐसे कोणी होणे नाही, तरी ते म्हणतात तैसे होणे नाही पण कैसे तरी होणारच. विठ्ठला विठ्ठला. फक्त हे ओळख हे जो जगी तो विवेकी आहे. ओळखणारे माणसं कमी, त्यावेळेलाही होते, आजही कमी आहेत आणि पुढे तर अधिक कमी होणार आहेत. कमी ओळखणाराची संख्या कमी कमी होत जाते. सोनं अजून तसंच आहे, किमतीत कमी जास्त होईल. हिरा आजही आहे, सोनं आजही आहे, पण त्याला ओळखणारा आज नाही. हिऱ्याची पारख करणारं कोण आहे? आता गारगुटीची पारख होईना, नाही कळालं पुन्हा जीवन जा. हिऱ्याची कशी करणारा पाहिजे, कोणीतरी जोहरी पाहिजे. तसं साधू प्रत्येक वेळेला आहेत, पण एक तर मिळत नाही, आणि मिळाले तर कळत नाही, आणि कळाले तर फायदा घेता येत नाही. विठ्ठला विठ्ठला. फक्त फार प्रमाणात बहुनाम सगळ्या ओव्या बघा खालच्या आहेत, पण एक आला. महाराजांनीच वर्णन केले, विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. एखादा त्या ब्रह्मभावावर आरूढ होतो, पण तो एखादाच फार मोठा बदल करू शकतो. 1000 चंदनाच्या झाडाची गरज नाही जंगलात बदल करायला, एक चंदन खूप झाला. नाथरायांच्या रामायणातली ओवी, एका वनस्पतीचा बडीवार अवघा चंदनची केला डोंगर बहकतसे चौफेर. एक झाड आहे चंदनाचं, ते सगळ्या जंगलाला चंदन करतं. आज सुद्धा जगात बदल करायला कोटी साधूची गरज नाही. एक आला तरी जग बदलतं. फक्त एकच आहे, त्या एकाला ओळखणारे पाहिजेत. विठ्ठला विठ्ठला. मला सांगा, सिंहाचे कळप आहेत का हरणाचे? 1000 हरणं एकत्र आली, काय बदल करू शकतील हरण? कारण त्यांची भीकुडी येते.
काही एखादा आवाज जरी झाला तरी ते पळून जातील. हजार असून त्यांच्यात सामर्थ्य नाही, त्यांच्या बेंबीत गुण आहे म्हणून ते पूजनीय आहेत. तसे काही काही माणसाकडे आता जगात हजारो जगात बदल करायला निघाले. कुणाकडे गाण्याचा गुण आहे नाही कळाल तुम्हाला, कुणाकडं कोणता गुण आहे, कोणतं गाणं म्हणाले, कोणतं दृष्टांत सांगाले, कोणतं काय करायले, एक एकच गुण आहेत पण ते सगळे नेबळट आहेत. विठाला विठाला सामर्थ्यवान नाहीत ते, जे कोणी असतील ते सामर्थ्यवान नाही. पण महात्म्याकडं सामर्थ्य आहे महाराज. हजारो दुर्गुणांना, हजारो लोकांच्या मनस्थितीला, हजारो लोकांच्या प्रवृत्तीमध्ये बदल करण्याचं सामर्थ्य साधूत आहे. करोडो एकत्र येऊन उपयोग नाही. एक जर खरा पाय राहून उभा टाकला तर रामराज्य आल्याशिवाय राहत नाही. पण काय होतं, या महात्म्यांचा एक गुण आहे, अजून दुसरा एक गुण आहे कोणता, ते स्वतःला सिद्ध करण्यामध्ये, स्वतःच्या दुर्गुणाला नष्ट करण्यातच आयुष्याचा वेळ घालवतात. ते स्वतः सिद्ध आहेत, ते चालते ज्ञानाचे बिंब. माहीत आहे, उपजताची तयाची अंगी जाण, वैराग्य बाणली परिपूर्ण नात्राय सांगतात, ज्ञानोबराय सांगतात. ते चालते ज्ञानाची बिंब खरं आहे, पण तरीसुद्धा ते परिपक्व होण्यासाठी जन्मभर साधना करतात. जेवढे हिऱ्याचे पैलू पडतील तेवढी त्याची किंमत जास्त, आणि साधनेमध्ये जेवढा काळ जाईल तो महात्मा तेवढा श्रेष्ठ होतो. महात्मा साधनेनं श्रेष्ठ होतो, हिरा घासल्याने श्रेष्ठ होतो, गुणवान रियाजाने श्रेष्ठ होतो, आणि श्रीमंत कष्टाने पुन्हा पुन्हा श्रेष्ठ बनतो. विठ्ठला विठ्ठला अशी आवश्यकता आहे. पण साधनेमध्ये वेळ घालतात महात्मे, आणि कधीतरी एखाद्या वेळेला मग असं म्हणतात, तुका म्हणे आता उरलो पक्काला पुरता, उरलो पक्काला पुरता. आणि आयुष्यातला बराच वेळ याच्यासाठी घालवतात. गोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्तात्मस्थिती सांडवीण, आणि धन्य म्हणविणे हे लोकी लोका. आणि मग हे सगळं काही सिद्ध झाल्यावर थोडं काही उरतं, तेव्हा होतं आता उरलो उपकारापुरतं, आता काय जायची वेळ आली वर वैकुंठाला, अशी स्थिती निर्माण होते. पण महात्म्याचं वाङ्मय, महात्म्याचं तत्त्वज्ञान, महात्म्याचं सानिध्य चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जगाला दिशा देत असतं. जे दिशात फक्त एवढंच आहे, जवळ जाणारा पाहिजे. विठ्ठला पण असा महात्मा मिळावा. आता महात्मा मिळणं कठीण आहे, महात्मा मिळणं कठीण आहे. किती कठीण आहे, आमच्या संतांनी वर्णन केलेलं आहे. बहु अवघड आहे संत भेटे, नात्राय म्हणतात, पवना घालावेल पाला, पायी चढवेल, रिपिटेशन बंद कर बेटा, यायला पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परित्या साधूचे न कळे महिमानव. नाथांचीच ओवी आहे. चंद्रामृतई हाता चढे, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, हरी प्रियाची भेटी ना तुडे. हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य ते, अवघड आहे पण भेट होऊ शकते. तुकोबराने सांगितलं ना, नात्राय म्हणले आयशे कैशी याने, तुकोबराय म्हणले आयशे ऐसे ऐसे जाने भेटते ते साधू, ऐसे ऐसे जाने भेटते ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. जे का सच्चिदानंदी नित्यानंदो, जे का सच्चिदानंदी नित्यानंदो, जे का मोक्ष सिद्धी तीर्थवंदू रे. ऐसे ऐसे जाने भेटते ते साधू, ऐसे ऐसे जाने भेटते ते साधू, जे का मोक्ष सिद्धी
कठीण काहीच नाही आणि अवघड काहीच नाही. विचार केल्यावर परिश्रम करणाऱ्या आणि प्रयत्न करणाऱ्या मनुष्याच्या जीवनामध्ये अभ्यासाहुनी गहन पार्थामग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेष जे, किंवा महाराज म्हणतात ओले मुळ भेदी खडकाचे अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. आपल्याला माहिती आहे आपले काही गुरुवर्य वयाच्या 16व्या वर्षी पहिलीला बसले होते. प्रातस्मरणीय वैकुंठवासी वैद्य बाबा कितव्या वर्षी? 16व्या वर्षी पहिलीला बसले. काय अवघड आहे. आपल्या संप्रदायात अजून एक महात्म्य होते. 60व्या वर्षी माळ घातली, 60व्या वर्षी माळ घातली आणि 65व्या वर्षी ज्ञानेश्वरी पाठ केली. विठ्ठला विठ्ठला आपल्या संस्थेत खूप उशीरला बसली. मामासाहेब आल्यावर नातवंड झाले होते त्यांना, नातवंड. मग मामासाहेबांनी त्यांना सांगितलं, अरे अंगम गलितम पलितम मुंडम. त्यांनी सांगितलं तर ते सांगू नका म्हणले, हे सांगा ओले मुळ भेदी खडकाचे. अरे पण मूळ तर ओली पाहिजे म्हणले. त्यांनी सांगितलं नाही, सगळा खडक बिन पाण्याचा आणि झाड वाळलेलं. त्यांनी सांगितलं खडक बिन पाण्याचा आहे, झाड वाळलेलं आहे, पण मेघ जर एखादा आला तर खडकही ओला होईल आणि झाड. आता तुम्ही मेघ आहात म्हणले, मला स्वीकार करा. अधिकार संपन्न झाले. कथा कीर्तनात वेळ घातला नाही हे महत्वाचं, पण साधना जीवनामध्ये केली आणि ती केली म्हणून त्यांच्या जीवनात काही प्राप्ती होते. पण कोणतं वय आहे, कोणता वेळ आहे, कोणती काळ आहे हे महत्वाचं नाही. तुम्ही बरं केलं लवकर मुक्त होण्याचा निर्णय घेतला. हे शहाण्या साधकाचं लक्षण आहे बरं का. अज्ञानी मरेपर्यंत तुकोबर आहे असं म्हणू लागले. विठ्ठला 100 घरी म्हशी, 100 घरी म्हशी एखाद्याच्या, पण सगळं विक्रीसाठीच आहे. घरी चहाला दूध नाही 12 वाजता. मला सांगू लागलं 200 लिटर दूध जातं आमच्या इथं. मग म्हटलं दूध असेल तुमच्याकडे. 9 वाजता संपतं म्हणले सगळं. नाही कळाल तुम्हाला, कळून घेऊ नका. काय उपयोग आहे कलियुगात. काही कळून घेण्याच्या भानगडीत पडूच नका. न कळण्यातच आनंद आहे. विठ्ठला अरे वा. साधनेतच जीवन गेलं पाहिजे. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यथा प्रभू. भागवतातला श्लोक शेवटचा. झालं पाहिजे. प्रयत्न केल्यावर अवघड काही नाही, पण त्याच्यासाठी तशी स्थिती ठेवावी लागते. अर्थ काम चाड नाही चित्ता, मानामान मोहमाया मिथ्या, वर्ते समाधानी असुनी नेनता, तया साधू भेट देती अवचितारे. असं पाहिजे. त्यांचं कीर्तन ऐकलं होतं त्यावेळेला. आगी लागो तया सुखा महाराजांचं. तर खूप वर्ष झाली. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. आणि आरूबाबांचं ऐकलं, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. तिकडं त्यांचं एकच कीर्तन ऐकलं. यांचे 10-5 ऐकले त्यावेळेला. महाराजांचे 10-5 ऐकले प्रत्यक्ष. आरूबाबांचं एक ऐकलं. तुमचं ऐकायचं राहिले कीर्तन. त्यांचं पारायणच कीर्तन होतं. ते इतकं स्वच्छ मोत्यासारखं पारायण ऐकू यायचं की असं वाटायचं की आता आपण ते ऐकतच. त्या घरामध्ये वाटी जरी वाजली तरी मला त्या माऊलीला म्हणावं लागायचं की थोडंसं. मग त्या म्हणायचं आमचं घर आहे महाराज, इथं भांडे वाजणारच. ऐकावं लागायचं. तसं आरूबाबांचं भजन आहे, विठ्ठल नाम जप आहे, साधनेवर मोठा प्रभुत्व आहे. हो, काही गोष्टीपासून ही माणसं दूर आहेत म्हणून यांच्या वाणीला धारेन गोडी आहे. बरं लक्षात ठेवा. हेच अर्थ काम चाडणं हे चित्ता, मानामान मोहमाया मिथ्या, वर्ते समाधानी असून निगणता.
आणि अशा अवस्थेमध्ये वागला की मग तया साधू भेट देती अवचितारी. पण पुण्याचे प्रकार दोन सांगितले. एक सकाम पुण्य आहे, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, हे सकाम पुण्य आहे. आणि काहीच नको, फक्त तो मज व्हावा, तो मज व्हावा याच्यासाठी क्रिया करणं निष्काम पुण्य आहे. विठ्ठला सकाम पुण्यानं भोगाची प्राप्ती होते आणि निष्काम पुण्यानं जीव भोगातून मुक्त होतो. एक दृष्टांत सांगतो आता कळण्यासाठी सगळ्यांना. रावणाने सीतामाईला चोरून आणलं. मी तिथंच होतो त्यावेळेला. आणि आणल्यावर मग विभीषण गेले समजायला. विभीषण महाराज आता बंधूला शास्त्र सांगतं, आपल्याला जी माहिती आहे कळते. आपल्या सानिध्यातला एखादा मनुष्य चुकीचा वागू लागला तर त्याला सांगणं आपलं काम आहे. सांगावं लागतं कधी कधी जवळच्या माणसांना. काय होतं, बहुतांश वेळेला अज्ञानी माणसं रोजच चुकतात म्हणून त्यांच्या चुका दिसत नाहीत. पण शहाण्या माणूस कधीतरी एखाद्या वेळा चुकतो म्हणून त्याची चूक लगेच लक्षात येते. शहाण्या माणसाची बाबा रोज स्वरात म्हणणारा मनुष्य एके दिवशी थोडासा स्वर जातच नाही खरा, पण स्वराच्या बाजूला गेला तरी जाताना लोक चर्चा करीत जातात. आज त्यांचा मूड नव्हता वाटतं असं म्हणतात माणसं बरं का. आज सुंदर वाजवणारा मनुष्य आवडले आणि सुंदर वाजवत होते ते, पण आज काही त्यांच्या काय नव्हता, मूड नव्हता म्हणले. आणि रोजच मूड नसताना वाजविणारं त्यांनी कसंही वाजवले तर लोक म्हणतात आज बरंच होतं, रोजच्या पेक्षा आज बरंच होतं. तुमचे आमचे दोष दिसतच नाहीत का? आपल्याकडे गुणच नाहीत, सगळे दोषच असल्यामुळं त्याचं काही दाखवायची गरजच नाही. आता रावण चांगला माणूस, चांगला म्हणजे किती चांगला आता मला काय माहीत चांगला, पण त्यांनी निर्माण केलेले स्तोत्र म्हणायला आज सुद्धा मनुष्याला घाम फुटतो. अर्थ तर दूर, स्तोत्र सस्याचा स, षटकोणाचा श आणि शहामृगाचा श याच्यातला फरक कळत नाही अजून आपल्याला. स्तोत्र म्हणला विठ्ठला विठ्ठला गोष्टी बाबांची फार स्पष्टता आहे वाचण्यामध्ये. विष्णू सहस्रनाम वाचताना, भगवद्गीता वाचताना आपल्या लक्षात येतात काही गोष्टी. एवढा विद्वान, किती विद्वान, पूजाही तशीच करणार. एकदा पूजा करताना कमळ कमी पडलं तर स्वतःचं शिर कमळ कापून व्हायला महाराज शंकराला. इतका पूजा करताना बोलायचं तर बोलावं तर पूजेचं फळ जाईल. एक कमळ कमी आहे असं म्हणावं तर आज इतक्या वेळ केलेल्या जपाचं सगळं पुण्य नष्ट होईल. आणि म्हणून शिरकमळ वाहिलं. विद्वान तसा, ज्ञानी तसा. भगवान शंकर ज्याला घाबरत होते, अहो शनीसारखा जगाला पीडा देणारा ग्रह ज्यांनी पायाखाली घातला होता, त्याच्या मनासारखं पंचांग ब्रह्मदेवाला तयार करावं लागत होतं, त्याच्या मनासारखं. ही भाऊ गेला आणि म्हणायला लागला, दादा काय माझं एवढं ऐका, श्रीरामाची अंतुरी श्रीरामाला परत करा. ती बाई नाही बरं का, आदिमाया शक्ती आहे. वाद सारायला कोणी शिल्लक राहायचं नाही आपल्यामध्ये, तुमच्या पाया पडतो, माझं ऐका. रावण म्हणला विभीषणाला, तू शहाणा का मी शहाणा? विभीषण म्हणला तुम्ही शहाणे. तू राजा का मी राजा? तुम्ही राजे. मग तुला जास्त माहिती का? मला. दादा ते आहे हो, पण एक भाऊ म्हणून दया आली म्हणून सांगालो. मला उपदेश करतोस? खप 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 विभीषणाला लाता घातल्या. मी तिथंच होतो त्या दिवशी, माझ्या समोरच्या गोष्टी आहेत सगळ्या. लाता घातल्यावर राग आला, हिताच्या गोष्टी सांगायला गेलो मला मारतो. बर, उजडण्याच्या आधी तर पक्ष प्रवेश केला. सकाळी बॅनर, विभीषणाचा श्रीरामाच्या पक्षात प्रवेश. मला विभीषण गेल्यावरच रावणाला वाईट वाटलं. युद्ध सुरू झालं, सगळा विषय सांगत नाही, वेळ झालाय. युद्ध सुरू झालं पण रावण काही मरत नव्हता. मग विभीषणाला विचारलं, प्रभूने काय प्रकार आहे? थोडं खाली कानात विभीषण बोलल्यामुळं रावणानं ओळखलं, पुंडली म्हणायची वेळ झाली म्हणणार. तया जेनाभी कमळी अमृत कुपिका समेळी बाण मारिता ते स्थळी दशानन. तिथं बाण मारा, मारल्याबरोबर धाडकन खाली पडला.
कोणी नव्हतं, सगळे संपले होते. बिभीषण म्हणायला लागला प्रभूला, प्रभू भाऊ शरपंजरी पडलेला आहे, 2 गोष्टी बोलायला जाऊ का? महाराज तुम्ही कितीही विरक्तीनं वागा, कळवळा रक्तालाच येतो. विठाला विठाला किती शिष्य पोसा, अंतःकरणातली तळमळ आहे का नाही, कोणाला तरी यावंच लागतंय. खूप दृष्टांत आहे, सांगत नाही आता. नवल आहे महाराज आमच्या, फक्त जोग महाराज शिक्षण संस्थेच्या गुरुवर्याचं, की त्यांना साधक सांभाळू शकतात. नाही तर जगात कोणतेही मोठे मोठे माणसं घ्या, त्यांच्या जवळच्या लोकांना सारलं ठेवावं लागलं, परंतु माणसं साथ सोडून दूर गेले, जवळ राहिले नाहीत, राहतही नाहीत. जाऊ द्या, ते काय करायचे आपल्याला विषय नाही. आम्हाला चिंता पडते आमच्या मागं पुढे कोणी नाही म्हणून. एकाने मला सांगितलं, म्हणला महाराज मनुष्याच्या जीवनामध्ये शेवटी कामाला काय येतं? म्हणलं मलाच माहित नाही. विठ्ठला विठ्ठला जाऊ का दादाला बोलायला? प्रभू म्हणले वा तुमच्या प्रेमात आता देवालाही रामप्रभूलाही इंजेक्शन द्यायला लावायचं होतं. बिभीषणाला माहीत झालं याला जरा थोडासा हे झालं. दादा आता बिभीषणाला पाहिलं की डोळ्यातून अश्रूच्या धारा. बिभीषण म्हणायला, दादा आता रडून उपयोग काय? सांगितलं त्यावेळेला ऐकलं नाही. त्याच वेळेला जर माझं ऐकलं असतं तर ह्या सोन्याच्या लंकेची होळी झाली नसती. माझं ऐकलं नाही तुम्ही. पुन्हा रावण रडायला लागला. आता रडून उपयोग काय? इंद्रजितासारखा मुखी आखिया कुमार हे ते मेले, मुलगा मेला, कुंभकर्णासारखा भाऊ मेला. रडता कशासाठी? त्यांनी सांगितलं मी रडतोय ना. ऐक, फार पूर्वी मला नारदाची भेट झाली होती आणि मी नारदाला विचारलं होतं की सगळ्या कुळाचा उद्धार कसा होईल. नारदानी सांगितलं भक्ती करा. पण भक्ती केली तर आपुली आपण एकट्याचा उद्धार होईल, पण वैर केल्यावर सगळेजण मरतील, म्हणून मी वैरासाठी प्रभूची कांता चोरून आणली. काय भाग्यवान होते माझे मुलं बाळ. अरे राम राम म्हणून जर मेला तर जीव मोक्षाला जातो, पण माझे मुलं राम राम म्हणीत रामाच्या समोर रामाच्या हातानं मेले, मोक्षाला गेले. मग तुम्हाला वाईट वाटायले कशाचं? माझा एक भाऊ सोन्याच्या गावाला भुलून मागं राहिला, त्याचं वाईट वाटायले. बिभीषण पंक्चरच झाला, अजून ते पंक्चर निघालं नाही. तो गोबरायांनी सही करतानाच अशी गेली, मूर्ख बिभीषण तुझा आला शरण, मूर्ख बिभीषण तुझा आला शरण, मूर्ख बिभीषण तुझा आला शरण, मूर्ख बिभीषण तुझा लंका राजदान मागितले, लंका राजदान मागितले, लंका राजदान मागितले, लंका राजदान मागितले. मूर्ख बिभीषण तुझा शरण, लंका राजदान मागितले, लंका राजदान मागितले. मूर्ख बिभीषण तुझा आला शरण. तुला जे जे शरण आले ते धनाला, मानाला, पदाला, प्रतिष्ठेलाच भुलले. यादी दिली अज्ञानी बाळक, आमक तमुक, हे तुझ्या भेटीला आले. तुझ्या भेटीमध्ये सुख नाही, तुझ्या भेटीत आनंद नाही, तुझ्या भेटीत निर्मुक्तता नाही, तुझ्या भेटीमध्ये लोभाची प्रीती वाढते. बस पण आम्हाला तू नको. मग कोण पाहिजे? आम्हाला महात्मा पाहिजे. मग पण एवढी फक्त थोडी आम्हाला आणि भीती वाटायला लागलेली आहे, थोडंसं मनामध्ये जिज्ञासा निर्माण झालेली आणि थोडीशी आशाही आहे. पण
त्या महात्म्याची भेट कशानं होईल, कोणत्या पुण्यानं होईल, ही जिज्ञासा प्रगट केलेली आहे प्रथम चरणामध्ये. कोण पुण्य कोण गाठी, कोण पुण्य कोण गाठी, कोण पुण्य कोण गाठी, कोण पुण्य कोण गाठी. पुण्य महाराजांनी सांगितलं बा, निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाहिजे पाठोवाटी, तै भोय भेटी हरिप्रियाची. साधना करायची पण अपेक्षा ठेवायची नाही, कर्म करायचं पण प्राप्त फलाची अपेक्षा ठेवायची नाही. आज आपण सर्व काही करायला काहीतरी अपेक्षा ठेवणं, सकाम पुण्य जास्त आहे जगात, निष्काम पुण्य कमी आहे. निष्कामाचा प्रवाह हो निवनाची वाहे अभि महाराजांनी वर्णन केलेलं अजून कमीच आहे तो. असा निष्काम पुण्याच्या गंगेला अजून पूरच आला नाही. उगत दहार व्हायली, दहार अशा बाबा उगत दहार व्हायली, दहार दहार कळती का नाही. आणि सकाम पुण्याचा लोंडाच कव्हाही पूरच महाराज. उन्हाळ्यात पूर, उन्हाळ्यात तर सप्त्यामुळं लई पूर, पूरच सगळं. पंगत देणारा सकाम भावनेनंच सगळे असू द्या. मोठी माणसं बसलीत काही सांगू नये, विठ्ठला विठ्ठला पण तया नाव जाण दान त्या ओव्या जरा अशा चष्म्यावर लिहून ठेवायला लागतात, म्हणजे नित्य दिसतात अशा. अवघड आहे. पण एखादा महात्माच असं पुण्य करू शकतो, निष्काम पुण्य. महाराज आमच्या गुरुवर्य लोकांनी जे केलं ते सगळं निष्काम पुण्य होतं. काही कुणाकुणा अपेक्षा नाही, काही नाही, कशाचीच नाही. मानाची नाही, पानाची नाही, धनाची नाही, पदाची नाही. आता गुरुपौर्णिमेला जर शिष्य नाही टेटस ठेवलं ना, त्याचा क्लास बंद करायला आहे गुरु. काय झालं बरोबर आहे. हलवा बाहेर असं आता
पण महापुरुषांचं जीवन कसं आहे? वृत्ती सहित मजल पवी माझे मन चरणी ठेवी, निवृत्ती पदोपदी गोवी, आणि तू गोसावी दिनोद्धरण कर चरणी अशी इंद्रिय वृत्ती तुझ्या ठाई तूची होती. बाळछंदोतले मी माझी उरोनिधी कीर्तीन हे दान श्रीपती मध्ये, ही निष्कामता आहे. विठ्ठला अशी आयशी यांची भेटी होईल. महाराज कैशी यांची भेटी पाहिजे तुम्हाला. आता भेटीमध्ये संतांनी सांगितलं, देवा साधू तुझ्या बुद्धीनं निवडू नको, आमच्या बुद्धीनं निवड. करशील तरी करी देवा माझे सुखे परित्याशी मुखे, तुझ्या निवडीला आम्ही काय म्हणतील आता ते कुंदन महाराज अनुमोदन, अनुमोदन त्याला इंग्रजीत काय शब्द आहे? हे तुम्ही मुंबईत राहणार नव्हते की? जाऊ दे, आपलं अनुमोदन म्हणा. अनुमोदन लाज द्या. उन्हाच्या घरात ते गरमीमध्ये ताण घेऊ नका. विठाला मान्य करणार नाहीत आम्ही ते. तू जर म्हणशील की तो बरा आहे, हे संत आहेत, नाही नाही, तुझ्या मनावर नाही. हा तुझ्या मनावर नाही. आम्ही आमच्या मतानं निवडू, आम्ही त्याची परीक्षा घेऊ. आम्हाला असा पाहिजे वासना आणि माली समूळ ज्याची, नाही त्या विटाळ ब्रह्मरस गोडी तयाशी फावली, मग आम्ही त्याला म्हणू त्याची पुण्यवंत, त्याची परोपकारी. आम्ही निवडू अगोदर, आम्ही सही करू, आम्ही त्याची परीक्षा घेऊ, आम्ही त्याचे सगळे लक्षणं तपासू. त्याच्याकडे हे दिसलं पाहिजे, अनपेक्ष, सुचिर्दक्ष, उदासीनो, गतव्यतः, सर्वारंभ, हार बारीक आल्यावर मूड जाणारा, पाकिट कमी आल्यावर तो मरणाराच माणूस, त्याचा जीवच राहत नाही. बस असा नाही. तुला जे करायचे ते कर, पण आम्ही निवडू. मग कसा पाहिजे? महाराजांनी सांगितलं अभंगाच्या ध्रुवचरणात, जी हरी धरिला मनी, 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 बोला बोला मला जी हरी धरिला मनी, जी हरी धरिला मनी, जी हरी धरिला मनी, और जी हरी धरिला मनी, जी हरी धरिला मनी, जी हरी धरिला मनी, जी हरी धरिला दिल संसाराची पाणी,
महात्म्याच्या भेटीसाठी आमची अपेक्षा नाही. मग महात्म्याला काही जगात कमी आहे का? सगळं जगच महात्मे आहेत, सगळं जगत संत आहेत, सगळ्या जगामध्येच परमात्मा. मग सगळे आहे तसं नाही आमचं. आम्हाला त्यांच्या भेटीची अपेक्षा असते. तो गोवर्धन देवाला तुला सापाच्या रूपातच तुला पाहिजे होतं, 15 दिवस डोळे लावून बसायची गरज काय होती भामचंद्रावर? मग सापच पाहून समाधान मानलं असतं मी. काही साप कुठं नाहीत का? साप गावोगाव घराघरात आहेत. कुत्र्याली सापाला कमीच नाही कळालं. तिथंच पाहिलं असतं. नाही नाही नाही. ऐशे रूप डोळा दावी हरी करकटावरी, तुळशीच्या माळा ऐशे रूप डोळा दावी हरी, असं पाहिजे. तसं देवा आम्हाला महात्म्याच्या भेटीची अपेक्षा आहे, पण स्वयंघोषित नको, स्वतः सिद्ध झालेले नको, साधनेनं उच्चतम अधिकाराला प्राप्त झालेलं नको, प्रपंचाला विसरलेली पाहिजेत आम्हाला. काही साधनेनं शिगेला पोहोचलेत पण चित्तातला संसार गेला नाही अजून. ज्ञानाला कमीच नाही. हे ब्रह्मभाव आहे, ही आत्मस्थिती आहे, हे अमुक आहे, हे तमुक आहे, हे सांगायला. ते जयराम बाबा सांगत होते आपले नवलय म्हणले वेदांत पाठ करून बायको करायची म्हणते विठ्ठला. त्याला तर कळालंय सगळं मिथ्य आहे म्हणून. आणि तरी म्हणाले आता इथून पुढं काय करणार? काय करणार? वडिलाची इच्छा आहे. नवलच आहे किंवा कधी करी. बरं, सर्व दर्शनाचार्य, अमुकचार्य तमुकचार्य आणि अजून चित्त. हा मग ओळखावं. यानं फक्त लोकाला सांगायच पाठ केलंय, मध्ये उतराय नाही. विठ्ठला मला सांगा, सालभर तूप खाल्यावर चेहऱ्यावर चमक येऊ नये का? हा बरं, 6 महिने झालं ते ह्याच्यात चाललंय. त्या तरी बी काळ झालंच. एक जणाच्या लग्नाला गेलो तुम्ही, जातोय कपडे घेतल्यावर, मला म्हणले ना लग्नाला गेलो. लग्नाला गेलं, नवरी बघितली चांगली छान लक्ष्मीनी दिसली बिचारी. पुन्हा 10-5 दिवसाला त्या कीर्तनला गेल्यावर चहा घेऊन आल्यावर हे सुनबाई आर म्हणले हे तधी न्यारच होतं की रे की नाही ना तधी गिलावा केलता म्हणले. गिलावा पाहायला उपयोग काय त्याचा? खर्च व्हावा, त्याचा फायदा व्हावा, खावं, त्याची पुष्टी शरीरावर दिसावी, अभ्यास करावा आणि काहीतरी शांतता यावी. तसं ब्रह्मज्ञान व्हावं, चित्तातला विषय जावा तर फायदा. विठ्ठला वाफ्याला पाणी देण्याला महत्व नाही, झाडं हिरवे व्हायलेत का याला महत्व आहे. आता मला ह्याच्या खाली समजून सांगता यायचं नाही तुम्हाला. ब्रह्मज्ञान काय झाले तुमच्याकडे काय? त्याच्यासाठी एकच आहे, चित्तातला संसाराचा विषय नष्ट झालेला पाहिजे. बस दिले संसाराशी पाणी, पाणी म्हणजे सोडला. आता संसार या शब्दात इथं दोन वेळा शब्द आला बाबा. शेवटी संसार जन्म मरणाच्या संबंधाने घ्यायचा आणि ध्रुवपदातला संसार प्रपंचाच्या संबंधाने घ्यायचा, असा विषय. म्हणून ज्यांनी जीवनामध्ये काय सगळं सोडून दिलं, जाळोनी संसार बैसरो संसारा आगी आपुलेनी हाते लावूनी मागते पाहू नये सोडला. निर्भय झालो देवा अवघे जाळोनी भाव. निळोबाराय सांगतात सुख ते मिळविले हृदय धरला हरिनामी ठाव. सगळं सोडलं. म्हणून आमच्या जीवनात आम्हाला इच्छा आहे जी हे हरी धरीला मनी, ज्याच्या मनामध्ये देव सोडून दुसरं काहीच नाही. मला काय गोड आहे बघा. देव विचारतात माऊलीला, माऊली तुम्हाला काय पाहिजे? माऊली म्हणले काही नको, श्वेत पीत नेघे वस्त्र ज्ञान विज्ञान अमुक तमुक काही नको, नेघे शास्त्र स्वर्ग मृत्यू पाताळ पात्र काही नको. बरं सांगा की काय पाहिजे ते. आता मला सांगू नये तर सांगावं कोणाला? बरं असं कळलं गेलं तर मॅसेज पाठवून सांगा. माऊली म्हणले आमच्या मोबाईलला रेंज नाही. बरं फेसबुकला नाही म्हणले ते आमचं चलत नाही.
बरं शिके मांडीला मग आमची शपथ आहे सांगावल्या मग सांगितलं तुझी आण आणि विषय येतो त्यांचा एक विषय येतो सकाळांचा हरी दुसरं काहीच नाही महाराज सर्वस्वानं सर्व भावानं एक निष्ठतेनं देवाला ज्यांनी जवळ घेतलेलं आहे त्यांची भेट व्हावी विठ्ठला महाराज म्हणतात जी हरी आठविला आणि जीवे हृदयी धरिला केली पायवाट उलंगुणी माया घाट जी हरी आठविला जीवे हृदयी धरिला हा एक कुंदन महाराज एक यांचा अभंग ऐकला ऐशियाचा संग देई नारायणा अमृताचे फळे म्हणा बरं उडीसा अमृताची फळे अमृताची अमृताची फळे अमृताची त्याची पुढे चाली त्याची पुढे बीजा अमृताची फळे अमृताची अमृताची फळे अमृताची ऐसियाचा संग देणारा ऐसियाचा संग देणारा देई नारायण देई नारायण देई नारायण ऐसियाचा संग देई नारायण ओलावा वचना ओलावा वचना जया अमृताची फळे अमृताची अमृताची फळे ऐशियाचा संग देई नारायण ऐशियाचा संग देई नारायणा कैशियांचा जी हरी धरिला म्हणे आणि दिले संसाराशी पाणी ऐशियांचा दुसरं काही नाही धनाची मानाची पदाची प्रतिष्ठेची लोकांतराची काही लोकांचा परमार्थ आहे वैकुंठवासी होण्यासाठी बस कशासाठी व्हायचे आमचे संत म्हणजे काय बा करावे तिथं जाऊन काय बा करावे उगीच बाई स्वयं वैकुंठाशी आम्हाला नको धाडू हरी बस बस लोकांतराची इंद्रचंद्र महेंद्र पदे ध्रुवादिकाची आनंदे ते मी नेगे गा आल्हादे तुझ्या ब्रिदे करीन घोष म्हणून बस काही नाही तोच एकटा सर्व संगी विटा आला आणि तू एकाला आवडशी नावडे जनधन माता पिता जनधन आवडायला माता पिता आवडणार काहीला धन आवडत नाही समाज आवडायला आहे धनाची अपेक्षा नाही पण काल्याचं कीर्तन माझं राव गुरु ते वरी छापाव हे गुरु वरी छापाव मार्गदर्शक आधारस्तंभ याचा संसार चट मोडून गेला अपेक्षाच आहे किती हो अपेक्षाच आहे धनाची अपेक्षा नाही मानाची अपेक्षा आहे लोकेशणा दारेशणा वित्तेशणा तिन्ही नष्ट करायला बहादर लागतोय आणि संतच नष्ट करू शकते आपल्याजवळ एखादी का होईना पण शिल्लक राहतेच विठ्ठला जे हरी धरिला म्हणून आता महाराज म्हणले कोण हा भाग्याचा बोले ऐशियांची वाचा बरं जाऊ द्या संत नाही भेटले तर संताच्या बद्दल बोलणारा तरी भेटावा आता संत भेटत नाहीत नाही जरी पाव वाटली तरी आळंदीला जा कोरेकर बाबा संत आहेत आता त्याच्या मागं मोठे कदम माऊली संत आहेत बरं का अजून कोणी असतील पण माझ्या ओळखीचे नाही विठाला महात्मे नाहीत असं नाही अजून भरपूर आहेत या जगामध्ये उगं मी तुम्हाला ठळक भावनेने एक दोन नावं सांगितले लोक आमचे कोष्टी बाबा आहे तिथं
पृथ्वीराज बाबा आहेत, आरू बाबा आहेत, देव माणसं आहेत सगळे. अशा महात्म्यांच्या जवळ जा. बरं, जवळ गेल्यावर हे महात्मेच आहेत कशावरून ओळखा? तुमच्या तालुक्याचा आमदार कोणी विचारला की ओळखायचं महात्मा आहे, पण डुप्लिकेट. त्यांच्याजवळ गेल्यावर हेच ऐकायला मिळालं पाहिजे, ज्ञानेश्वरी. बरं का, आम्हाला बाबांचं नवल वाटलं कुष्टीवान. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत मंडपातच होते बसले. त्या गावाला कुष्ट्याला गेलो होतो आम्ही. माझ्याकडं रुक्मिणीचं पत्र वाचून दाखवायचं होतं 3 दिवस. बिन लग्नाच्याला विषय आणतात. मला म्हणले पूजनीय श्री गुरु चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं, म्हणले नाना मी 3 दिवस सांगतो हे तुकोबारायचा उपदेश, आणि तुम्ही 3 दिवस तेच सांगा अगोदर. रुक्मिणीने भगवंताला आईसाहेबांनी पाठवलेली पत्र सांगा 2-3 दिवस. योगाला तिथे मी पाहिलं, पारायणाला जायची सकाळी 7 वाजता जायची. विष्णू सहस्रनाम पारायण झालं, भोजन करायचं की लगेच पुन्हा प्रवचनाला पुढे बसलेले. प्रवचन झालं की हरिपाठाला बसलेले. हरिपाठ झाला की कीर्तनाला मृदंग वाजवायचा किंवा बसून ऐकायचं. मग 10 वाजता येऊन विश्रांतीला, आणि पहाटेच उठायची 5 वाजता बस. काही बाकीचा विषय नाही. सानिध्यात येणाऱ्या लोकांशी काही प्रापंचिक चर्चा नाही. काय तुमच्या शेतीत पिकतंय, परिसर कसा आहे, पैसेवाले आहेत का, यांचा परिसर येतो तिकडला भावाचा, आरूबाबांचा परिसर येतो. अशी काही चर्चा नाही. आता आम्ही 2-4 दिवस सोबत होतोच, पण एखादा शब्द मीच बोलायचा त्यांना, एखादा शब्द मीच बोलायचा काहीतरी, पण ती कामापुरतं म्हणायची, स्मित हास्य करून विषय सोडून द्यायचे. बस झालं. माझ्या लक्षात आलं इथं काही जमत नाही, कुंडली म्हणलेलं बरं आहे. हसायचे फक्त, बस माझ्याकडे पाहून झाला विषय संपला. आणि हेच पाहिजे. आज दुर्दैव आहे, मोठे महात्मे आहेत म्हणून बोलू नये, पण कथा कीर्तनामध्ये सुद्धा भगवत चर्चा ऐकायला मिळत नाही, साधूची चर्चा ऐकायला मिळत नाही. आणि म्हणून कधी कधी त्याचे परिणाम योग्य महापुरुषांना भोगावे लागतात. लक्षात येतो हे विषय. हे डुप्लिकेट जगात आल्यामुळं खरे डुप्लिकेट वाटायलेत लोकांनी. नाही कळालं तुम्हाला? काय बघायला 2-3 दिवस झालं मोबाईलवर, त्या टी व्हीवर जे ओरिजिनल सोने महाराज, त्यांना लोक दोषी ठरवायलेत. लक्षात ठेवा. कशामुळे ठरवायलेत? त्यांच्या डोक्याची योग्यता खरं खोटं ओळखण्याची नाहीच ना, ते डुप्लिकेटाच्या संगतीतले महाराज. बेंटेकच घालून फिरलेले ते सोन्याला टाकून दिले ते, असा विषय येते. पण बाबा कुठेही गेलं काय ऐकत बसता बाकीच्या चर्चा? काय करायचं बाकीच्या चर्चेला? ती काही चर्चा त्यालाही पुण्य देणारी नाही, आपल्यालाही पुण्य देणारी नाही, त्यालाही पाप निर्माण करणारी आहे, आपल्यालाही पाप निर्माण करून देणारी आहे. पण आशाच्या जवळ बसा. कोण हा भाग्याचा बोले ऐशियांची वाचा, ज्ञानेश्वरी सांगणारा, गाथा सांगणारा. फार कीर्तनं सुंदर व्हायची बाबांची, फार सुंदर महाराज. त्यांच्या कीर्तनात एकदा मला चालही म्हणायला मिळाली होती. बाबाच्या कीर्तनात पहिली चाल म्हणली होती मी एकदा, म्हणजे दुसरे गायक नव्हते म्हणून मला दिली ती चाल म्हणायला मिळाली होती मला. काय ऐकायला मला असं काहीतरी मिळालं पाहिजे. अजूनही मोबाईलवर कीर्तन आहेत, मोबाईलवर कीर्तन आहेत. काय आमच्या आरूबाबांनी कीर्तन केलं बाबा त्या अमरावतीकडं, हरिप्राप्तीशी उपाय. काय चाली म्हणल्या, काय भजन म्हणलं, काय दृष्टांत दिले. आणि तसं ओळिंब्यामध्ये जर मापलं कीर्तन तर 1 इंच भर सुद्धा आजूबाजूला जाणार नाही, इतकं सुंदर कीर्तन केलं. आवड लोक फार कीर्तन सुंदर. मग काय नवल आहे, अख्खा जन्मच पारमार्थात घातलेला आहे, त्यांचं कीर्तन सुंदर नाही तर मग कुणाचं व्हायचं विषय. ऐकायला मिळालं पाहिजे. पुढं बसल्यावर आपल्या जीवनामध्ये काहीतरी साधू पुरुषांचे अनुभव मिळाले पाहिजेत, पण अशी मिळत नाहीत. कोण हा भाग्य बोले आयशियांची वाचा, जेही हरी धरिला म्हणे. आता भजन करा. विठोबा जय 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 टाळी वाजवा, टाळी वाजवा. कुमार
जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार कुंडली कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज महाराज की जय सद्गुरु मोतीराम महाराज महाराज की जय गोपाल कुमार गोपाल जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार अरे महाराज आम्हाला हे कळालं कोण पुण्य कोण भाग्याचा कसा पाहिजे, पण त्यांच्यापासून तुमचा फायदा काय सांगा महाराज. यांच्यापासून आमचा एक फायदा आहे, कोणता? अभंगाच्या शेवटच्या चरणी. तुका म्हणे त्यांचे भेटी तुका म्हणे त्यांचे भेटी तुका म्हणे त्यांचे तुका म्हणे त्यांचे भेटी तुका म्हणे त्यांचे भेटी तुका म्हणे त्याचे भेटी तुका म्हणे त्याचे भेटी तुका म्हणे त्याचे भेटी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी जी हरी धरिला मनी जी हरी धरिला मनी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी जी हरी धरिला मनी जी हरी धरिला मनी महाराजांचा तुका म्हणे त्यांचे भेटी त्यांच्या भेटीने मोठा फायदा आहे. होय संसाराची तुटी जन्ममरणापासून जन्ममरणाच्या दुःखापासून ते आपल्याला बाजूला करतात. म्हणून जिही हरी धरिला मणी दिले संसाराशी पाणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली सेवा संपली. आज या दळवी परिवाराच्या द्वारा आयोजित या उत्सवामध्ये पूजनीय बाबांच्या कोष्टी बाबांच्या आज्ञेने आज मलाही हा आनंद उपभोगायला मिळाला. या साधू पुरुषांचं सानिध्य प्राप्त झालं. यायला थोडासा उशीर झाला. रस्त्याने एके ठिकाणी 22 मिनटं ट्रॉफिक लागली आणि एके ठिकाणी 32 मिनटं लागली. म्हणजे 6ला जो यायचो तो थोडंसं पुढे. आणि मी काही ड्रायव्हरला गाडी पळवू देत नाही बाबा. मी सांगत असतो त्याला हळू न जाऊ दे. तो म्हणला 9 वाजतील, मला 10 वाजू दे. आता कीर्तनकार नाही असा एकही परिसर नाही. आपल्या वाचून कोणाचं काही आडून राहत नाही. आपलं मात्र सगळं आडून राहते. पुन्हा धावपळ करू नको, घाई करू नको. थोडंसं उशीर होईल 10-5 मिनटं जायला, अर्धा तास होईल, 1 तास होईल, पण निवांत जाऊ दे. त्यांनी जर पळवली असती तर वेळेला आणत होता, पण वेळेला लवकर वरी पोहोची ती करत नाही लोक. मला असे बरेच गेले लवकर पुंडली म्हणजे. पण बघ नको, काय होतं कीर्तन 7चा 8ला होईल, 2 तास व्हायचं ते 1.5 तास होईल. आणि किती जरी ऐकलं तरी कोण बदल करून घ्यायला जीवनात. पण थोडंसं हळू निवांत जाऊ दे म्हटलं. पण ते जे फोन करणार होते त्यांनी सांगितलं की हो द्या उशीर थोडंसं, पण निवांत आहे. मलाही थोडंसं. आणि पुन्हा दुसरी का भीती वाटली नाही, कोष्टी बाबा पुढे असल्यामुळं कोणी आपल्याला म्हणू शकणार नाही तुम्हाला उशीर का झाला म्हणून. बाबा आहेत ना पुढे, संप्रदायातली जाणकार माणसं पुढे असली की आपल्या छोट्या मोठ्या चुका ते सांभाळून नेऊन आपलं लेकरू आहे म्हणून त्याच्यावर पांघरून घालून पुढच्या आनंदाला
प्राप्त होतात. म्हणून आज ही एवढा आनंद सोहळा उपभोगायला मिळाला. खूप समाधान वाटलं, आनंद वाटला. आणि सेवा करण्यामध्ये आलेल्या सर्व भाविकांना नमस्कार. मातृशक्ती, पितृवर्ग, वारकरी, संत, मायबाप, कीर्तनकार, सुंदर गायक, वादक सगळ्यांना नमस्कार करतो. आदरणीय पृथ्वीराज बाबा श्रोत्यांच्या भूमिकेत समोर म्हटल्यावर थोडंसं दडपण आलं मला. आणि थोडा जो अजून निवांत कार्यक्रम व्हायला पाहिजे ते थोडंसं दडपण ठेवल्यासारखं झाला. पुन्हा मला आता हे बोलावं लागतं. 1000 माणसाचा विचार एखाद्या वेळेला करू नये लागतो. एखाद्या मुख्य श्रोत्याचा, वक्त्याचा विचार करून बोलावं लागतं. आणि त्या एखाद्या माणसाने सही केली नाही बरं आहे म्हणून 1000 ते बरं आहे म्हणून स्वीकारतात. आणि एखाद्या महात्म्याला जर नाही पटलं हे बरं नाही म्हणून 1000 स्वीकारलं तरी ते कागद म्हणतात जाऊ द्या, तसाच राहू द्या, सही उद्या करू त्याच्यावर. असं होतं हे. म्हणून आरू बाबा, आता नवीन पिढीमध्ये आमचे कुंदन महाराज, कोंदण असतं ना सोन्यामध्ये शोभा देण्यासाठी, तसे आपल्या संप्रदायात कुंदन आहे शोभा देण्यासाठी. सोन्यात पूर्वी कोंदण असायचे, कोंदणं बसवलेली, ते शोभिवंत दिसायचे. तसे हे कुंदन महाराज खूप सुंदर. कुंदन महाराजांना आम्ही पहिल्यांदा पाहिलं वैकुंठवाशी बोधेबाबांच्या कार्यक्रमात. मार्ग दावणी गेली आधी या 2 जणांनी चाल म्हणली होती. अशी चाल म्हणली की अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी उभा टाकलं. अरे म्हणले कोण आहेत? म्हणले महाराज आहेत असे असे. बळा सुंदर. खूप वेळा कीर्तनाच्या निमित्तानं भेटीचा योग आला. मी सांगत असो आम्हाला सांभाळून घ्यायचा बरं का. पण आपले निळोबा महाराज सुंदर युवक, मृदंगाचार्य आहेत, चांगले श्रोते आहेत, वाजवत असताना श्रवण करतात. चांगली सर्व मंडळी. एवढे टाळकरी सगळे धोत्रावर, हे नवल आहे नाही का, हे सगळे टाळकरी धोत्रावर. मी न्याहाळून पाहिलं की अमिताभ बच्चनचा मामा पण नाही, हे थोडंसं नवल आहे अजून. आणि ही वाखाणण्याजोग आहे. आनंद वाटला हे पाहून. आणि हे पाहण्यातच आम्हाला समाधान वाटतं बरं का. याच्यात नाही, याच्यात समाधान वाटतं, याच्यात समाधान वाटत नाही. आता ते समाधान वाटतं. असं वैभव ऐश्वर पाहिलं, अशी महात्मे मंडळी पाहिली की आजचा दिवस धन्य झाला असं वाटतं. जो काही येण्यासाठी परिश्रम केला, बाबांची आज्ञा होती. आता महात्मे बोलवतील तिथं आनंदच मिळणार ना. महात्मे बोलवतील तिथं आनंदच मिळणार ना. सगळ्याला माहिती आहे मला कीर्तनाचा फार कंटाळा, मी कुठं जातच नाही कीर्तनाला. एक जण म्हणला महाराज नाना तुमचा नियम घ्यायचा. म्हणलं पुढल्या वर्षी किती तारखेला? 32 तारखेला. मी आपला कारभार्याचा सदाभाऊ वारकरी गुरु केला आहे. सदाभाऊला म्हणलं तुमचं कीर्तन घ्यायचं, ते म्हणतं मिळतंय पण 32 तारखेला रात्रीच्या 2 वाजता. हे तसं पण बाबांची आज्ञा म्हणून आलो. पण आल्यावर आनंद वाटला. आता फार बोलण्यात एक लेकरू मगाच आईला म्हणलं आई भूक लागली. ती म्हणली बुवानं सोडल्यावर. बुवानं सोडल्यावर ते मला इथून दिसलं मग, म्हणून थोडा 8 तास घेतला. आता काही चुकी हुकी झाली क्षमा करा. बाळक बापाची ताटीरी घे, बापा त्याची जेवू. हे तुमच्याच ताटातलं तुमच्या मुखात घालण्याचा प्रयत्न केला. काही चुकी हुकी झाली क्षमा करा. जे योग्य आहे ते सद्गुरू जोग महाराज संस्थेचं मोतीराम महाराजची कृपा आहे, मारुती महाराज कृपा आहे, तुम्हा संताचा आशीर्वाद आहे. बोललो ते त्यांच्या कृपेनं, चुकलं ते माझ्या बुद्धीचे दोष, योग्य वाटलं ते तुमचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. या दळवी परिवाराला धन्यवाद. यांना सुख समृद्धी आयुर ऐश्वर प्राप्त व्हावं आणि यांच्याद्वारा वर्षानुवर्षे हा परमार्थ घडावा. सर्वे सुखिन्न संतो, सर्वे संतो निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम वाप्नुयात्. तुकाराम 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 चाल म्हणायची का? काय म्हणायला मला कळलं. तुम्हीच काय नाही मला येत नाही. असं काय करा महाराजांच्या कीर्तनात म्हणले तुम्ही. तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, जी हारी धरिला मनी, जी हारी धरिला
म्हणे होय संसाराचे तोटे होय संसाराचे तोटे जी हरी धरिला म्हणे जी हरी धरिला म्हणे दिले संसारासी पाणी संसारासी संसारासी पाणी जी हार धरिला म्हणे जी हार धरिला म्हणे दिले संसाराचे पाणी दिले संसाराचे पाणी दिले संसाराचे पाणी बसा, टाळकरी जागेवर बसा. 2 मिनिटं बाबांचं थोडं मनोगत होईल. बोला बोला, थोडं बोला. आता त्यांची आदरणीय इच्छा आहे. प्राज्ञसूर्य पृथ्वीराज महाराज जाधव यांचं 2 मिनिटं म्हणलं. टाळकऱ्यांनी खालीच बसून घ्या. 2 मिनिटं. रामकृष्ण हरी. दळवी परिवारच्या आग्रहानं थोडंसं बोलतो, परंतु कीर्तनानंतर बोलू नये असा संकेत आहे. कीर्तनात सांगितलेल्या विषयाचा आपल्या अंतःकरणावरचा प्रभाव हा दीर्घकाळ टिकावा म्हणून कीर्तनानंतर फारसं बोलू नये.
तरी देखील कीर्तनाचा संदर्भ पुढे चालून असं सांगेल, भगवान पांडुरंग आणि संत यांच्या ठिकाणी आपण आपली श्रद्धा दृढ असू द्या. आपण खूप मोठ्या संप्रदायाचे पाईक आहोत, खूप श्रेष्ठ संप्रदायाचे पाईक आहोत. याचा अभिमान अंतःकरणामध्ये असू द्या. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, हे लक्षात ठेवा. या थोर संप्रदायाचं पाईक असण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे, कारण काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पुण्य असलं पाहिजे. म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येने, एवढ्या उत्साहात सर्वजण आपण इथं उपस्थित आहात. पूर्वी काही वर्ष, 16 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी मी कीर्तनाला इथे यायचो. मी कीर्तनं 16 वर्षापासून करत नाही, त्यामुळे इकडे येणं झालं नाही. पहिल्यांदा आलो. दळवी परिवाराचं नितांत प्रेम आहे, सर्वांचंच आहे. भागातील सर्व मंडळी माझ्या परिचयाची आहेत, नावं सगळ्यांची जरी माहीत नसली तरी महाराजांचं कीर्तन जाणीवपूर्वक ऐकायला आलो. कारण परवाच काही दिवसापूर्वी ब्रह्मनाथ येळमचं कीर्तन मी लाईव्ह बघितलं. येळमला होतं ना, आणि तेव्हा सुंदर सुंदर चाली आपण म्हटलात, पण आज आपण अजिबात चाली म्हटला नाहीत. मी तुमचं भजन ऐकायला आलो. विशेषतः मी बाबांना बोललो की मी तिथं येळमचं कीर्तन ऐकलं, त्यातला तो बोक्याचा दृष्टांत तर फारच आवडलं मला. तो नवीन पिढीचे आहेत, परंतु वारकरी परंपरेमध्ये कीर्तन करतात महाराज. आनंद आहे. परंपरेमध्ये कीर्तन कोणी करीत असलं की वाटतं त्याच्यावरून जीव ओवाळून टाकावा. ज्यानं कीर्तनाला फाटे फोडले नाही आणि आपली आलेली परंपरा, संप्रदायाची चौकट आणि वारकरी शिक्षण संस्थेची चौकट जो सांभाळतो, तो आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहे. आणि मी आपल्याला विनंती करीन, आपल्या पायावर डोकं टेकून विनंती करीन, आपली नतमस्तक चरणी होऊन विनंती करीन की आपण अशाच कीर्तनकारांची कीर्तनं ऐका की ज्यांना काहीतरी आळामोळा आहे. आमच्याकडे म्हणतात त्याला आळामोळा. हो, ज्याचं ठसठशीत कुंकू आहे, ज्याचं पातिव्रत्य अबाधित आहे, ज्यानं कीर्तनाची आबरू घालवलेली नाही, ज्याला माझा पांडुरंग प्रिय आहे, ज्याला संत प्रिय आहेत, अशा कीर्तनकाराच्या मुखामधून कीर्तन ऐकलं तर तिथं काहीतरी आपल्याला पुण्य मिळेल. हरिदासामुखे हरिकथा श्रवण, तेथे पुण्य विशेषता, बाकी सगळा बाजार आहे. त्यामुळे आता हे कीर्तन सांभाळायची जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे. आपण खूप निष्ठावान वारकरी आहात. आपल्या पट्ट्यामधले सर्व मंडळी आम्हाला माहीत आहे. तुमच्या दिंड्या जर घाटावर चढल्या ना कार्तिकीच्या वेळेस, तर वारकरी संप्रदायाचं ऐश्वर्य असं फुलून येतं आहे आळंदीमध्ये. त्यामुळे मी तुम्हाला एवढी विनंती करीन की कीर्तन सांभाळणं ही जबाबदारी संतांनी आपल्यावर टाकलेली आहे. आपण जाणते श्रोते आहात, त्यामुळं जाणत्यांची कीर्तनं ऐका, बाकी ऐकू नका. आपल्या बुद्धीमध्ये प्रदूषण करू नका. जसं पर्यावरण सांभाळायचं म्हणतात नाही लोक, तसं आपण पण कीर्तनाचं पर्यावरण सांभाळलं पाहिजे, एवढी विनंती करेन. ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी आपली निष्ठा आहेच आहे, ती हजारो पट वृद्धिंगत हो एवढी अपेक्षा बाळगतो. दळवी परिवाराच्या या कार्यक्रमाला एवढी मोठी संख्या, आम्ही यायचं तेव्हा कमी असायची मंडळी, पण प्रेम हेच होतं. पण एवढी मोठी संख्या आपण आली. सर्व रोहा परिसरातील सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक दळवी परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि या परिवाराला मी शुभेच्छा देतो, कारण त्यांची 3री पिढी आमच्या कनेक्शनमध्ये. आता ज्ञानोबाचा मुलगा पण माळकरी झाला माझ्या हातानं आळंदीमध्ये, तो एवढाच आहे अजून. त्यामुळे ह्या सर्व पिढीचं प्रेम आहे, सर्व कुटुंबाचं प्रेम आहे आणि आपलंही आहे. देवावर प्रीती करा, फक्त प्रेम करा, काय फार करायचं नाही. नाही कळले शास्त्र, नाही कळले अभंग, काय हरकत नाही. पांडुरंगावर प्रेम करा, संतांवर प्रेम करा, यातच आपलं सौख्य सामावलेलं आहे. लक्षात ठेवा, आणि यानंच कल्याण होईल. रामकृष्ण. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.